नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीच्या शोधामध्ये प्रत्येक जण असतो। अनेकदा याच चांगल्या नोकरीच्या शोधामध्ये असताना काही मंडळी आर्थिक पाठबळाअभावी किंवा इतर काही कारणांनी त्यांच्या स्वप्नांची आणि शिक्षणाची पूर्ण दिशाच बदलतात। पण आता मात्र तसं होणार नाही, कारण भवितव्याविषयी जे काही स्वप्न पाहिलं जाईल ते साकारही होईल आणि यासाठी मदत होणार आहे ती म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाची, ज्यामुळे आता वैमानिक होण्याचं अनेकांचं स्वप्न साकार होणार आहे। आर्ट्स आणि कॉमर्स अर्थात कला आणि वाणिज्य या शाखांमधून शिक्षण घेणाऱ्यांना करिअरच्या काही निर्धारित वाटांवरती पुढे जाण्याची संधी मिळते। पण या शाखांमध्ये शिक्षण घेत असूनही वैमानिक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचं काय? अपेक्षित शाखेतनं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न केल्यानं अनेकदा या स्वप्नांचा त्याग करावा लागतो। पण आता मात्र तसं होणार नाही, कारण या शाखांमध्ये शिकणाऱ्यांनाही येत्या काळामध्ये वैमानिक होत आपल्या स्वप्नांना उत्तुंग झेप देण्याचं बळ मिळणार आहे। सध्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात या संदर्भामध्ये धोरणावरती विचार सुरू असून त्याची निश्चिती झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे या धोरणाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। सध्याच्या घडीला व्यावसायिक वैमानिक होऊ इच्छिणाऱ्यांना विज्ञान म्हणजेच सायन्स शाखेतनं किमान 12वी उत्तीर्ण असण्याची अट आहे। त्यातही भौतिकशास्त्र आणि गणित हे 2 विषय अनिवार्य आहेत। 1990च्या दशकापासून हा नियम लागू करण्यात आला होता। त्याआधी 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यालाही वैमानिक होता येत होतं, पण या नियमामध्ये बदल झाला आणि अनेकांचा स्वप्नभंग झाला। आता मात्र सध्याच्या नियमात बदल करत कला आणि वाणिज्य शाखेतून 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील वैमानिक होण्याची संधी देण्याचा विचार DGCAनं सुरू केला आहे। खाजगी विमानांची मालकी असणारी मंडळी ती विमानं उडवताना तिथे 12वी पर्यंतचं शिक्षण विज्ञान शाखेतूनच असावं ही अट लागू होत नाही। मग व्यावसायिक विमान उड्डाणासाठी ही सक्ती का, असा प्रश्न वैमानिक संघटनेनं वेळोवेळी उपस्थित केलेला आहे। तेव्हा आता DGCA वैमानिक भरतीच्या नियमामध्ये बदल करणार का आणि हा बदल नेमका कधीपर्यंत केला जाणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता आर्ट्स आणि कॉमर्स या शाखेतनं शिकणाऱ्यांना देखील आता इथून पुढे वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।